जवळच आहेत तर मंडळी असा हा सगळा माहोल मार्केट. हा मावशी काय खरं नाही हात मिलाव जोरदार एकदम. हा काय भाव दिला? भाव काय दिला? 4,000 4,000 2 वाट. दोन किती? 4,000 2 वाट. अरे मावशीकडे सगळ्यात भारी कोळंबी म्हणायची पण 4,000 2 वाट म्हणतात मावशी. बोल. बोलणार तर आहे मी, बोलायचं तुम्ही. आता इलेक्शन आलं. 3,000 घे. 3,000 3,000 घेऊ. बर चला तुमचं नाही माझं नाही. 1,000 2,500 2,500 जमत नाही सोडा जमत नाही. चलो तुम्हाला ना मेरा 2,500 2001 2002 2003 फिक्स. टाळे बंद. बरं चला इलेक्शन बद्दल सांगा. मतदान करताना तर मी हा मग काय यंदा कोण येणार निवडून? आता कोण येते? मोदीच येईल. मोदीची ती. इथं कोण उमेदवार आहे काय माहिती नाही. नाही. जुनी जाणती माणसं आहेत. काही वेळेला जसं आपण बघितलं आतापर्यंत वेगवेगळे मतदारसंघ आपण हिंडलो. काही लोक पक्षाच्या चिन्हाकडे पाहून मतदान करतात, काही लोक उमेदवाराकडे पाहून मतदान करतात, काही ठिकाणी परंपरागत मतदार असतो. भावताव चाललाय. काय ठरला भाव? 500च्या होत्या 350ला दिल्या. 500 होत्या 350 दिल्या. आम्ही तरी 30 कमी देतो गिऱ्हाईक. 30 कमी देता का? 30 कमी देता तुम्ही? नाही 30 कमी देतात. द्या दे 450 दे 350 दे 350. चला असा हा भावताव रोज आपल्याला बघायला मिळतो आणि हे गमतीशीर असतं सगळं. आणि हे केवळ आपल्याला मच्छी बाजारात आल्यानंतर बघायला मिळतं. हा आहे इथल्या लोकांचा वेगवेगळ्या पद्धतीचा जिव्हाळा, त्यांची वेगवेगळी मतं, सडेतोड आणि स्पष्ट. आपण आणखी काही लोकांशी बोलणार आहोत. जाऊयात पुढे चला. मंडळी मच्छीची खरेदी झाली, भाजीची व्हायला पाहिजे की नाही? पनवेलच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे आणि आता इथल्या सर्वसामान्य पनवेलकरांशी, मावळ लोकसभा मतदारसंघातल्या इतरही लोकांशी आपण गप्पा मारू, जाणून घेऊया. काकांकडे जाऊया. काका नमस्कार. आमचा कार्यक्रम आहे मूड महाराष्ट्राचा. मी जरा बिझी आहे. तुम्ही बिझी? हा काका बिझी आहेत. बिझी आहेत. ते बिझी आहेत म्हणले. तुम्ही तरी सांगा की काय आता श्रीरंग बारणे पुन्हा एकदा महायुतीकडनं उभे आहेत, होय की नाही? संजोग वगैरे महाविकास आघाडीकडनं उभे आहेत. काय म्हणजे नेमका अंदाज काय? कोण निवडून येऊ शकतं? काय मूड आहे? बारणे साहेबांचाच मूड आहे. बारणे साहेबांचाच मूड आहे, दुसरं काहीच नाही. संजोग वगैरेंबद्दल बोलतात लोक? त्यांच्याबद्दल नाही, बारणे साहेबांबद्दलच माहिती आहे आम्हाला. बारणे साहेबांबद्दलच माहिती आहे असं ते म्हणतात. हा इथलेच बारणे साहेब. हा प्रश्न तर घेऊ द्या मला. इथलेच का? इथलेच पनवेल मधलेच? पनवेलमधलेच. मावळ लोकसभा मतदारसंघ. बारणे साहेब बारणे एकच. साहेब एकच हवं. मोदी साहेब मोदी साहेब बस. जिंदाबाद. ते म्हणतात जिंदाबाद, दुसरं कोण नाही. हा मोठा असा ऐसपैस बाजार आहे, मजेशीर आहे. हा क्या? अरे क्या मीडिया वाले हैं हाँ मीडिया वाले ना जी. इलेक्शन. अच्छा इलेक्शन. वोटिंग तो यहाँ करते हैं ना? हाँ, हाँ. नाम है आपका? जी. जी. कौन खड़ा है इलेक्शन में? हाँ, कौन खड़ा है? इतना जानकारी नहीं रखते हैं. हाँ इतना जानकारी इतना जानकारी नहीं रखते हैं. श्रीरंग अप्पा बारने खड़े हैं, संजोग वगैरह खड़े हैं, तो कौन जीत के आएगा? अभी ये मेरे को मालूम नहीं कौन किस पार्टी से है. हाँ हाँ, जानकारी रखेंगे तब ना. श्रीरंग अप्पा बारने धनुष्यबाण. हाँ धनुष्यबाण. धनुष्यबाण चलेगा. हाँ चलेगा. और संजोग वगैरह मशाल. नहीं, मैं कुछ नहीं बोल सकता. अच्छा वो कुछ नहीं बोल सकते. एकदम जोर. मला टीव्हीवर बघतो तुम्ही मला टीव्हीवर बघता? हो. वा मी तुम्हाला इथं भेटू. मला आणि मी तुमचा फॅन आहे. वा मी तुमचा फॅन आहे, कारण तुम्ही मला बघता. हा. क्या बात आहे. एकदम स्टाईल मध्ये. कोथंबीर. एक वेळ धनिया. धन्यवाद. याच्याशिवाय मंडळी कुठल्याही प्रकारची भाजी तुमच्या किचन मध्ये येऊ शकत नाही. ती असावीच लागते. म्हणजे तयार झाली भाजी की त्याच्यावर ना कोथिंबीर टाकायची, तर भाजीला चव येईल. तर भाजीला चव येते. इलेक्शन मध्ये चव काय? इलेक्शन मध्ये आपलं फक्त एकच कमळ. कमळ, दुसरं काहीच नाही. नाही, ना नाही. इकडं ना तिकडं, नाही. फक्त कमळ. कमळ. खिलेगा कमळ. वा जोरदार. धन्यवाद. अशीच कारण बघत राहा. त्यांच्यापासून आपल्याला फायदा आहे. यस. आणि असंच प्रेम ठेवा. पण इथं कमळ नाहीये, तुम्हाला माहिती आहे का? नसू दे, पण मी पहिल्यापासून त्यांच्याकडे मतदानाचा हक्क करतो. पण मग त्यांचा उमेदवार कोण इथं माहितीये? त्यांचा उमेदवार बाणेकर आहेत ना. बारणे. नाही, शिवसेनेचे आहेत आणि ते श्रीरंग दुसरे. अप्पा बारणे. हा बारणे. पण संजोग वगैरे येतील म्हणतात लोक. नाही, कोणी पण येऊ शकतं, काही सांगू शकत नाही. पण तुम्ही पण कमळ मी म्हणता. कमळ. तरी सांगितलेलं आहे इथं ना तिथं फक्त कमळ. केंद्रात कमळ, बाहेर कमळ, असं त्यांचं म्हणणं आहे. पनवेलकर वोटिंग करणार. वोटिंग हा
हा करणार ना. करणार ना? वा, केलंच पाहिजे, आपला हक्क आहे तो. हा मतदानाचा हक्क आहे आपला. आपला केलंच पाहिजे, बजावलंच पाहिजे. काय अंदाज सध्या, काय मूड महाराष्ट्राचा? आता सर तसं बोलायला गेले ना आता पब्लिक नाराज आहे. बर, का ती? हे महागाई वगैरे बीजेपी विरुद्ध आहे ना, महागाई भरपूर केलेली त्यांनी. आता इलेक्शन आलं म्हणून सिलेंडरचे भाव कमी केले हा, आणि असे मार्केटिंग म्हणजे आपलं किराणा वगैरे हे रेट जसे त्याचे परवडत नाही. परवडत नाही. पहिल्यासारखं काहीच राहिलं नाही. सर्वसामान्य माणूस जीवन जगू शकत नाही सध्या. बास, त्यांचं म्हणणं आहे की हा. नाही जिंकू शकत. महागाई. रोजची जो 400-500 रुपये कमवतो तो त्याच दिवशी संपतात. हो. तो बॅलन्स काही टाकू शकत नाही. बरोबर बरोबर, ही व्यथा आहे. चालता बोलता ही व्यथा व्यक्त केली जाते. हो. मग यंदा काय बदल आहे? बदल हवा आहे. बदल हवा आहे असं? जसा राजस्थानमध्ये विधानसभेला बदल होतो तसा महाराष्ट्रात पण कंपल्सरी बदल झाला पाहिजे. झाला पाहिजे. हा, आणि केंद्रात पण बदल झाला पाहिजे आता. बर बर, त्यांनी बदल 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 सुचवलेला आहे. वा, पुढे येऊयात. कृषी उत्पन्न बाजार समिती, ताज्या ताज्या भाज्या ज्या आहेत त्या इथं उतरवल्या जातात आणि लगेच त्याची स्वस्तातली विक्री पण होते. त्यामुळे अर्थात इथं. नमस्कार, झाला भाजी बाजार? हो झाला झाला का? काय काय घेतलं? भाजी गवार घेतली, होय का? पालक घेतले, आज शुक्रवार, तिखट खायचा दिवस. तिखट नाही घेतलं काही? तिखट घेतला ना, घेतलं का? काय? मिरची घेतली. बरं बरं बरं. पण यंदाची मावळ लोकसभा मतदारसंघातली निवडणूक कोणाला गोड व्हायची? ऍक्च्युली मी जळगाव जिल्ह्याचा आहे. जळगाव. मावळ बद्दल आपल्याला काय सांगू शकत नाही. जळगाव मध्ये कोण आहे? जळगाव मध्ये स्मिताताई वाघ आहे. स्मिताताई वाघ येणार. बिलकुल बिलकुल. आपण जाणार आहोत जळगावला, मूळ महाराष्ट्राचा जाणून घेण्याकरता. पण त्यापूर्वी जळगाव मधला मतदार आपल्याला भेटलेला आहे. मतदान करण्यासाठी तिकडे जाणार. बिलकुल बिलकुल हा? बिलकुल. बॅलेट पेपरनी मतदान करणार मी स्मिताताई वाघांना. हा ना? जळगावले जळगावले. जळगावले वांगे, या जळगावले. जळगावले या. वांग्याचं भरी, दाल गंडोरी, मजेशीर सगळं काही. तर अशी सगळी मंडळी आपल्याला इथं चालता बोलता भेटतात आणि आपलं मत व्यक्त करतात. मंडळी, चला जाता जाता थोडंसं भाजी विक्रेत्यांशी पण बोलू आणि अर्थात आपण आपल्या शोच्या चौकटीत जाऊया. काय नाव? जितेंद्र सोनकर. जितेंद्र भाऊ, काय मग यंदा मतदान इथंच करताना? भाऊ बंद आहे बा. हा, आहे ना, इथंच आहे ना, मावळ लोकसभा मतदारसंघात. एकदम मोठा मतदारसंघ आहे की नाही? पश्चिम महाराष्ट्रातल्या पुण्यापासून रायगड पर्यंत आहे ना. क्या करेंगे अभी? हाँ, क्या करेंगे, बड़ा है. तो क्या लगता है इस बार कौन चुन के आएगा? क्या मूड है? मोदी आएगा, सीधे बोलना, मोदी हाँ, आएगा इस बार मोदी चुन आएगा. के. बस दूसरा कोई और नहीं. कौन आएगा? बीजेपी आएगा. बीजेपी आएगा. कौन खड़ा है यहाँ महायुति का उम्मीदवार? कौन है? प्रशांत प्रत्याशी कौन ठाकुर. है? प्रशांत ठाकुर है ना? हाँ, प्रशांत ठाकुर कैसे रहेंगे? वो तो आमदार है ना. हाँ आमदार है. श्रीरंग अप्पा बारणे. हाँ श्रीरंग अप्पा बारणे.